सलामीची जोडी मैदानावरती, बॉल चॉईस केला गेलाय. प्रफुल्ल पाटील आणि जयेश असे सलामीचे दोन मातब्बर फलंदाज मैदानावरती आहेत आणि हेमंत गोरले मॅन फ्रॉम राजापूर आहे गोलंदाजी मार्क वरती. सामना क्रमांक 2 ला होईल सुरुवात. एका बाजूला i11 पनवेल आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय चॅम्पियन्स रोको कामोठे. हार्दिक स्पोर्ट्स आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025 आज पहिल्या दिवसाचं आयोजन आपण पाहताय. सामना क्रमांक 2 ला आता सुरुवात होईल. हेमंत गोरले अप टू द मार्क आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या डाव्या बाजूने 8 ते 10 पाऊलांचा रनअप आणि मॅन फ्रॉम राजापूर गोलंदाजीसाठी सज्ज. पंचांचा ग्रीन सिग्नल, हिरवा कंदील. मॅचचा पहिला बॉल, पहिला चेंडू, परफेक्ट यॉर्कर तिकडे हाताळला जातोय. प्रश्न विचारला गेला पहिल्याच बॉलवरती प्रफुल्ल पाटीलला. निर्धाव चेंडूने होते सुरुवात. यॉर्कर लेंथ बॉल हाताळला गेला, अगदी खोलात टाकलेला चेंडू. बीट झाले प्रफुल्ल पाटील आणि पहिला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा मात्र परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट ब्लॉक केलं, बुंदा मारला होता परंतु त्या चेंडूला मात्र अगदी चांगल्या पद्धतीने खोदून काढलं आणि एका सिंगलने मात्र वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं उघडलं प्रफुल्ल पाटीलने. दुसऱ्या बाजूने मात्र जयेश आता स्ट्राईकवर असेल. सचिन पाटील आणि सुबोध गोवारे पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय तटस्थ अशी पंचांची भूमिका पार पाडतील या 2 दिवसांमध्ये. फिल्डिंग मध्ये मात्र थोडासा बदल करण्याचा प्रयत्न तिकडे यष्टी रक्षक आपण पाहताय. एक विकेट किपर, एक डीप पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट वर एक फिल्डर, एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग त्या ठिकाणी मात्र थोडासा मागे नेला या वेळेला. अगदी लॉंग स्टॉप रिजन पर्यंत क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकेल. या वेळेला सोडून दिला हा चेंडू. पंचांचा निर्णय मात्र काय येतोय? मला वाटतं ही फेअर डिलिव्हरी आहे, हा व्हॅलिड बॉल आहे, लीगल गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये, फक्त बिमर आणि बाउन्सर साठीच तुम्हाला रिव्ह्यू घेता येईल. प्रत्येक डावामध्ये एकच. ऑनफिल्ड पंच बाकीच्या निर्णयासाठी मात्र त्यांच्याशी कोणीही आर्ग्युमेंट करू नका. तिकडे मात्र कुठेतरी थोडीशी चर्चा, थोडासा विचार विनिमय चालू आहे दोन्ही पंचांमध्ये सुद्धा. तसं बघायला गेलं तर कोणताही निर्णय आलेला नव्हता तिकडे पंचांकडून. बघूया काय निर्णय येतोय पंचांकडून. आपल्या निर्णयावर ठाम राहतील पंच. जो ओरिजिनल डिसिजन होता तोच मात्र त्या ठिकाणी कळवला जातोय. एक व्हॅलिड डिलिव्हरी, एक लीगल चेंडू, योग्य गोलंदाजी. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज हेमंत. या वेळेला बॅटची इनर एज घेतोय. बॉल मात्र लॉंग स्टॉप रिजन, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर आहेत. एक धाव घेतली आहे तिकडे मात्र फलंदाज जयेशने. पुन्हा स्ट्राईक रोटेट केली जाते. एकेरी धावेवरती समाधान मानलं जाते आणि संघाच्या धावफलकात मात्र बदल घडतोय. 4 चेंडू आणि 2 धावा, 0-1-0-1 असं मात्र पहिल्या 4 चेंडूंचं विश्लेषण. असं मात्र विश्लेषण पाहिल्यानंतर असं वाटलं की कुठल्या तरी एखाद्या VIP फॉर्च्युनर गाडीचा नंबर आहे की काय. पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल. फॉलो थ्रू मध्ये मात्र बॉलला अडवण्याचा प्रयत्न सुद्धा तिकडे हेमंत कडून केला गेला. लॉंग ऑफ वरती मात्र फिल्डर आहेत. आणखीन एका धावेला मात्र समोर जावं लागेल. शेवटचा चेंडू शिल्लक ओव्हर नंबर 1 मध्ये. बॉलिंग मार्क वरती हेमंत गोरले आपण पाहतोय, मॅन फ्रॉम राजापूर. त्यांच्या समोर मात्र जयेश आणि प्रफुल्ल पाटीलची जोडी. 3 सिंगल आतापर्यंत घेतले गेलेत. अगदी शांत आणि संयमी सुरुवात तिकडे कुठेतरी दिसते. या वेळेला हात खोलण्याचा प्रयत्न केला. पॉपिंग क्रीजचा मात्र अगदी डीप मध्ये जाऊन वापर करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला होता. जागा बनवून ऑन साइडला चेंडूला भिरकावण्याच्या प्रयत्नामध्ये
परंतु चेंडू मात्र यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल करतोय आणि जाऊन विचावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची सांगता होते आणि एक षटकाखेरीज बिनगडी बाद 3 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील i11 पनवेल या संघाच्या खात्यामध्ये. लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं सर्व संघांचं हार्दिक स्वागत. चांगला प्रतिसाद मिळतोय या सिंधुदुर्ग चषकाला. काही प्रेक्षक मैदानावरती आहेत, काही क्रिकेटचे चाहते जे आहेत ते झी क्रिकॉन या ऑफिशियल युट्यूब चॅनलद्वारे घर बसल्या सुद्धा ही स्पर्धा पाहतायत. बॉलर कोण आहे? बॉलिंग मार्क वरती सुमितला पाचारण केलं जाते ओव्हर नंबर 2 साठी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल त्याने निवडलाय. स्ट्राईक वरती प्रफुल्ल पाटील आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकातून अवघ्या 3 धावा. शांत आणि संयमी सुरुवात. थोडंसं थंडावलेलं क्रिकेट पहिल्या ओव्हर मधून आपल्याला पाहायला मिळालं. या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. 2 धावांचा प्रयत्न असेल का? डीप मधून मात्र फिल्डर येतोय आणि एकाच धावेवर या फिल्डिंगमुळे मात्र समाधानी राहावं लागेल ते प्रफुल्ल पाटीलला. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. धावफलकावर एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन, एका धावेचा चेंज. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती डावकुरी हाताचा फलंदाज जयेश. एक लांब पल्ल्याचा गोलंदाज मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली ऍक्शन आहे आणि या वेळेला मात्र त्या ऍक्शनवर रिएक्शन पाहायला मिळालं. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनीला गुदगुल्या करत मात्र चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4 आणि येतोय हा पहिला चौकार सामना क्रमांक 2 मध्ये जयेशच्या बॅटमधून. थोडीशी मात्र या वेळेला दिशाहीन गोलंदाजी. आपण ज्या वेळेला हायवेने जातो ना, मोठमोठे ट्रक ट्रेलर ज्या वेळेला आपल्या आजूबाजूने जातात, मागे लिहिलेलं असतं की लाईन से भटके तो पडेंगे फटके. या वेळेला पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर लॉंग स्टॉप रिजन मध्ये फिल्डर आहेत. यष्टी रक्षकाला बीट करत बॉल मात्र पाठीमागे निघून गेलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात जयेश तिकडे, मात्र तिकडे प्रफुल्ल पाटीलने मनाई केली धाव घेण्यासाठी. कोणती रिस्क घ्यायची नाहीये, विकेट घालवायची नाहीये, विकेट वाचवून क्रिकेट खेळायचंय असाच इरादा दिसतोय. प्रफुल्ल पाटील आणि जयेश यांचा एक मोठी भागीदारी निभावण्याचा प्रयत्न करतायत. संघाच्या धावफलकाचा आकडा मात्र पुढे सरकतोय. धावफलकावरती मात्र धावा झाल्यात 8. 9 धावा. या वेळेला पिक केला चेंडूला. बॉल हवेत आहे. यष्टीरक्षक बॉल खाली. सेफ हँड्स मध्ये चेंडू आणि पहिला धक्का इथे मात्र प्रफुल्ल पाटीलच्या स्वरूपात. विकेट नंबर 1. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला गडी बाद, पहिला गडी गारद, पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला प्रफुल्ल पाटील. माघारी परततोय प्रफुल्ल पाटील. थोडासा मिस टाइम स्ट्रोकच म्हणावा लागेल. अगदी बॅटच्या खालच्या आयुष्याला, बॅटच्या टोला बॉल लागला. बॉलला पिक करायचा प्रयत्न होता, फ्रंट फुटवर आले होते, फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, तो प्रयत्न मात्र असफल, अयशस्वी आणि प्रफुल्ल पाटील मात्र बॅक टू दी पवेलियन. कोण आलं बॅटिंगला? सूर्या मस्कर. सूर्या मस्कर मैदानाच्या आतमध्ये. नागार्जुन सरांच्या सूर्या भूमिकेत असतानाचा तो एक डायलॉग आहे की झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला आता है. सूर्या शिवाजी द बॉस आई आपण पाहिलाय रजनीकांत सरांकडून, हा डायलॉग आपण ऐकलाय. आता बघूया हा सूर्या मैदानाच्या आतमध्ये काय करतोय. एक सूर्या मात्र वरून तळपतोय आणि सूर्या मस्कर आता मात्र मैदानाच्या आत कशी आग लावतोय हे आपण आता पाहूया. प्रफुल्ल पाटील तंबूच्या आसऱ्याला माघारी परतला. स्वस्तात अगदी विकेट गमावून आपली खेळी त्याने समाप्त केली आणि या वेळेला मात्र त्याची जागा घेण्यासाठी सूर्या मस्कर मैदानावरती दाखल झालाय. धावफलकावर धावा मात्र आपण पाहतोय त्या सध्याच्या घडीला 9. मुंबईचं क्रिकेट, नवी मुंबईचं क्रिकेट आता मात्र बरंच प्रगत झालंय.
अगदी या क्रिकेटला आता सोन्याचे दिवस आलेत असं म्हटलं तरी आपण वावगं ठरणार नाही, कारण 1 करोड रुपये टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेसाठी मात्र पारितोषिक लावलं जातं आता सध्याच्या घडीला. ISPLच्या माध्यमातून, इंडियन स्टेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण 2 पर्व पाहिली. पहिल्या पर्वाचा विजेता ठरला टायगर्स ऑफ कोलकाता. नेतृत्व केलं संघाचं ते प्रथमेश यशवंत पवार नानाने. दुसऱ्या पर्वात मात्र सांगलीचा वंडर बॉय अर्थात मांगलेगावचा सुपुत्र विजय पावलेने माझी मुंबई या संघाचं नेतृत्व केलं आणि दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला. हाफ ट्रॅकर चेंडू या वेळेला कट केलाय. लेटकटचा फटका बॅकवर्ड पॉइंट कडे. तिथे मात्र थोडंसं गवत जास्त आहे. आउटफील्ड स्लो आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचतोय की काय. तोपर्यंत मात्र 2 धावांचा प्रयत्न. सूर्या म्हस्करने मात्र इथे आपलं वैयक्तिक धावांचं खातं उघडलं आणि संघाच्या धावफलकावर 2 धावांची भर आणि धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचते. एक तंत्रशुद्ध फलंदाजी त्या ठिकाणी दाखवली पहिला बॉल फेस करत असताना. क्रिकेटच्या पटलावरती आपण जर पाहिलं तर 4 शब्दांना खूप महत्त्व दिलं गेलंय. ते 4 शब्द म्हणजे सर्वप्रथम टेक्निक, टेम्परामेंट, टायमिंग आणि चौथी गोष्ट ताकद. या 4 टी ला खूप महत्त्व आहे. आणि मगाशी ते 3 शब्द आपण ऐकले, यस, नो आणि वेट. हे 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. प्रेक्षकांना विनंती, आपण थोडंसं मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या बाहेरून चालायचंय. दुहेरी धावेने मात्र सुरुवात. सुमित आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एक युवा टॅलेंटेड हाय ॲक्शन गोलंदाज. पुन्हा एकदा मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंट मधून मात्र फिल्डर येतोय. प्रॉपर कनेक्शन नव्हतं. बॅटच्या आतल्या हिश्श्याला बॉल लागला आणि सरळ गेला तो मात्र डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक सिंगल घेतली जाते आणि सुमितच्या षटकाची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण आणि संघाची धावसंख्या आपण सध्याच्या घडीला पाहिली तर 1 गडी बाद 6 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा स्कोर कार्डवरती. 4 षटकांचा हा सामना. 4 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करणं अनिवार्य असणार आहे. पहिल्या मॅच मध्ये 49 बनवल्या, 50चं टार्गेट सेट केलं गेलं आणि एका धावेनं, म्हणजे हा कंपल्सरी चेसचा नियम आपल्याला काय शिकवतो तर एका धावेला क्रिकेटमध्ये किती महत्व आहे. सातत्यपूर्ण आपण जसं म्हणतो की परीक्षेमध्ये एका मार्काला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला एक अनन्य साधारण असं महत्व दिलं गेलंय. ती एक धाव किती इम्पॉर्टंट होती ते पहिल्या सामन्यामध्ये कळालं. ते मोरिया 11 पनवेलला. ज्या वेळेला कंपल्सरी चेसचा रूल असतो, बऱ्याच स्पर्धा आपण पाहतो जिथे कंपल्सरी चेस हाच रूल वापरला जातो, कारण मुंबईचं क्रिकेट एक फास्ट क्रिकेट आहे आणि या फास्ट क्रिकेटमध्ये मात्र आयोजकांकडे वेळ कमी असतो. त्यामुळे सुपर ओव्हर खूप कमी प्रमाणात खेळवल्या जातात. सुपर ओव्हरचा खेळ आपल्याला फक्त साखळी फेरीची स्पर्धा ज्या वेळेला असते, लीग स्टेजमध्ये ज्या वेळेला स्पर्धांचं आयोजन होतं त्यावेळेला कुठेतरी सुपर ओव्हर आपल्याला एखादी पाहायला मिळते. अन्यथा नॉकआउट फेरीमध्ये मात्र सुपर ओव्हरचा खेळ खूप कमीच पाहायला मिळालाय. सूर्या मस्कर आणि सूर्या मस्करच्या जोडीला मात्र आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये जयेश. राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आणि बॉलिंग मार्कवरती विजय. पहिला चेंडू फुल टॉस आणि या फुल टॉलचा पुरेपूर समाचार आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पार. आणि हा रिव्ह्यू आता इथे मात्र भीमर साठी बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे आणि डिसिजन काय आहे. षटकार ठोकला गेला या बॉलवरती, परंतु आता 3ऱ्या पंचांकडून मात्र याची पडताळणी केली जाईल. हा निर्णय जो आहे तो आता हायकोर्टातून सुप्रीम कोर्टाकडे आलाय. झी क्रिकॉन या ऑफिशियल चॅनल वरती मात्र त्याचं दूध का दूध और पाणी का पाणी होताना आपण पाहताय. बीमर बॉल आहे का याची पडताळणी केली जाते. आपला DRS तिथे मात्र वापरलाय फलंदाज सूर्या मस्करने आणि ही फेअर डिलिव्हरी असणार आहे, व्हॅलिड डिलिव्हरी आहे, परंतु षटकार आला हे महत्वाचं. जबरदस्त स्ट्रोक येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना हा षटकार सूर्या मस्करच्या बॅटमधून. विजयच्या पहिल्याच बॉलवरती आगाज केलाय. ही तर फक्त सुरुवात आहे, हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. आज सूर्या मैदानावरती आग लावायलाच आलाय.
ते हिंदी मध्ये म्हटलं जातं ना की मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है, अभी तो नापी अब सिर्फ मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. ये तो ताकी ताकी है, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आणखीन एक हाफ ट्रॅकर शॉर्ट अम पुल आणि पुल मात्र होतोय मैदानाच्या बाहेर गुल. आणखीन एक चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणखीन एक लांब लचक षटकार. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक सूर्या मस्करच्या बॅट मधून. हवा के साथ साथ घट्टा के संग संग बॉल जातोय सीमा पार आणि सूर्याच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. एअर स्ट्राइक केली आहे पुन्हा एकदा. विजयच्या गोलंदाजीवरती आक्रमण. दोन मोठे षटकार आणि दोन चेंडू मध्ये 1 डझन धावा. धावसंख्या जाऊन थेट पोहोचते ती 24 या धावसंख्येवर. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 12 आल्या आणि इथे फक्त 2 बॉल मध्ये 12 आल्या. हा फरक आहे. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन. फ्लाइटेड यॉर्कर, स्लोअर वन फ्लाइटेड यॉर्कर हाताळलेला असताना त्याला खोदून काढला ऑन साइडला. मिड विकेट मध्ये मात्र फिल्डिंग जबरदस्त. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये होते बॅटर, परंतु त्यांना एकाच धावेवर समाधानी राहायला भाग पाडलं, मजबूर केलं. एकेरी धावेवर आता मात्र सूर्याला थांबावं लागेल. 3 चेंडू 13 धावा आले. धावफलकावर धावा झाल्या 25. आता डावखुरी आताचा फलंदाज जयेश जाईल स्ट्राईकवर. प्रफुल्ल पाटील मात्र स्वस्तात तंबूच्या आश्रयाला परतलाय. त्याची जागा मात्र सूर्याने घेतली आणि त्याने मात्र आपले इरादे जाहीर केले. मैदानाच्या आतमध्ये आल्या 2 लगातार षटकार आणि त्यानंतर एक सिंगल घेऊन आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडलाय. स्ट्राईकवर जयेश. अँगल बदलला. इथे मात्र थोडस जास्त शफल झाले होते. बॉल पाठीमागे निघून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1, वाईट +1 अशा 2 धावा मात्र या बॉलवरती मिळतील. अवांतर धावेची घोषणा. स्वैर चेंडू, अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा रन्स. हा बॉल मात्र पुन्हा एकदा हाताळावा लागेल. गोलंदाज विजयची मात्र थोडीशी महागडी ओव्हर येताना दिसतेय. आतापर्यंत 15 धावा त्यांनी खर्च केल्यात. 3 बॉलचा खेळ बाकी. यावेळेला पॉपिंग क्रीजचा खोलवर वापर करत ऑफस्टंपच्या बाहेर जागा बनवली आणि तिथून मात्र बॉलला पाठवलं. ते मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने तिथे मात्र तैनात आहेत क्षेत्ररक्षक. एकाच धावेवर आता मात्र सूर्याला थांबावं लागेल. पुन्हा एकदा मात्र एकेरी धावेची भर पडते. 16 धावा, 4 चेंडूंचा खेळ समाप्त. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. धावफलकाला थोडीशी गती दिली या ओव्हरमध्ये ती सूर्या आणि जयेशने. दोन्ही फलंदाजांनी एकामेकांना संधी दिली. शेवटच्या 2 चेंडू ओव्हर नंबर 3 मधले. यावेळेला मात्र कनेक्शन चांगलं आहे आणि लांबीही गाठतोय. एलिव्हेशन मिळतंय बॉलला. आणखीन एक बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर जाताना अगदी मातीच्या ढिगाऱ्यावरून बॉलला पलीकडे रस्त्यावर पाठवून दिलं. आणखीन एक षटकार येतोय तो यावेळेला जयेशच्या बॅटमधून. 3 षटकार आले या ओव्हरमध्ये. धावसंख्या थेट जाऊन पोहोचेल ती 34 या धावसंख्येवर. महागडी ओव्हर येते. फलंदाजांसाठी मात्र एक आनंदाची बातमी असेल ही ओव्हर म्हणे. धावगती मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये आपण हे धावफलक पाहताय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12 आल्या. ही ओव्हर मात्र महागडी ठरली. इथे मात्र स्कोर आपण सध्या पाहिला तर 34 आहे. यावेळेला यॉर्कर होता. चांगला चेंडू. शेवटचा चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीने हाताळला तो गोलंदाज विजयने. डॉट बॉलने मात्र ओव्हर नंबर 3 ची होईल सांगता. आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 11.33 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 34 धावा 3 षटकांखेरीस आपण पाहतोय. i11 पनवेल आणि त्यांच्या विरोधात मात्र चॅम्पियन्स रोको कामोठे. हार्दिक स्पोर्ट्स आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025 चा आज पहिला दिवस आणि दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिल्या मॅच मध्ये मात्र विजेता ठरला तो वैभव 11 मीरा रोड.
दुसरा सामना सध्या मात्र प्रथमदा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता तो I11 पनवेल या टीमने. त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर चॅम्पियन्स रोको कामोटेचा संघ. चला फर्स्ट इनिंगचा खेळ संपल्यानंतर मात्र नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मात्र पुढील 2 टीमला आम्ही बोलवणार आहोत. यानंतर 2 विजेत्या संघांमधली मॅच असेल म्हणजे वैभव 11 मीरा रोड आणि या 2 टीम मधला जो संघ जिंकेल त्यांच्यामध्ये सामना असेल. महाराष्ट्राचं क्रिकेट, मुंबईचं आणि हे नवी मुंबईचं क्रिकेट, सिंधुदुर्गाचं क्रिकेट आपण पाहताय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, आपटण्याचा प्रयत्न मात्र फेकून दिला त्याला पॉइंटच्या डोक्यावरून सर मैदानाच्या बाहेर. अगदी चपराक लगावली या बॉलवरती. बॉलला मात्र बाउन्स द्यायचा प्रयत्न तिकडे केला गेला होता. गोलंदाज झालाय, गोलंदाजी मार्क वरती निकू. निकूच्या पहिल्या बॉलवरती फलंदाज म्हणाला तू टाकलेल्या बॉलला मी कुठे फेकू. पहिलाच बॉल षटकार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू लांबच लांब आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर्ड. आणखीन एक घणाघाती प्रहार, आणखीन एक चेंडू सीमारेषा पार आणि येतो या वेळेला सूर्या मस्करच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार. हा फटका पाहिल्यानंतर मात्र हिंदीमध्ये असंच म्हणावंसं वाटतंय की नापा तोला बल्ला बोला और भेज दिया आसमान में और एक गोला. बॅक टू बॅक 2 पुन्हा एकदा. जसं मगाशी विजयच्या सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले गेले तसेच मात्र निकूच्या गोलंदाजीवरती ही दोन्ही चेंडू बाहेर फेकून दिलेत. अगदी इतक्या लांब हा षटकार मारला होता की हाताने फेकला तरी इतक्या लांब कधी बॉल जाणार नाही, इतकी पॉवर जनरेट केली होती या फटक्यामध्ये. तिसरा बॉल निकू आणि समोर मात्र सूर्या. लोअर फुल टॉस, या वेळेला फटका मिस केला. डीप मधून मात्र वेगाने धावलाय, तुटून पडलाय चेंडूवरती. थ्रो मात्र डेंजर झोन कडे धावतोय सूर्या आणि रनआउटच्या प्रयत्नामध्ये यष्टीरक्षणी जबरदस्त चांगलं कलेक्शन. 1 शॉट आहे म्हणजे एकही धाव या बॉलवरती मिळणार नाहीये. पहिली धाव अर्धवट काढली गेली आणि दुसऱ्या धावेच्याही प्रयत्नामध्ये तिकडे मात्र चुकीचा निर्णय घेतलाय तो सूर्या मस्करने. स्ट्राईक स्वतःकडे खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र यशस्वी राहतोय. कोणती धाव मिळत नाहीये आणि त्यातल्या त्यात विकेटही गमावली गेली आहे. म्हणजे दोन्ही बाजूने नुकसानच आहे तसं बघायला गेलं तर सूर्याचं. वैयक्तिक 29 धावा बनवल्या मित्रांनो सूर्या मस्करसाठी. जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 4 षटकांच्या या सामन्यामध्ये काय जबरदस्त विस्फोटक बॅटिंग त्याने आपल्या टीमसाठी करून आपल्या टीमला का चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलंय. अवघ्या 9 चेंडूत 29 धावा त्याने ठोकल्या. 46 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. शेवटची ओव्हर प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या मॅच मध्ये 49 बनल्या, 50चं टार्गेट होतं. या मॅच मध्ये कितीचं टार्गेट सेट केलं जाईल पाहूया. राऊंड विकेट आणि पहिलाच बॉल आल्या आल्या आपल्या बॅटचा चेहरा खोललाय. काही चेंडूंची वाट पाहावी लागते आणि काही चेंडूंची वाट लावावी लागते असंच मात्र सांगितलं फलंदाजाने. मैदानाच्या आत आला आणि आल्या आल्या मात्र त्याने ठोकला एक खणखणीत लांब लचक उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. आशिकेश आले बॅटिंगला आणि आशिकेश भोईरच्या बॅटमधून मात्र हा पहिलाच बॉल सिक्सर. आणि 52 धावा आता मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 50 अप स्कोर कार्ड, 52 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. आणखीन एक हाफ ट्रॅकर होता ऑफस्टमच्या या वेळेला खूपच जास्त बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, फलंदाजाच्या अगदी आवाक्याच्या बाहेरचा चेंडू, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर आपण म्हणतोय. आणि तिथे मात्र येस येस नो नो शेवटच्या क्षणाला केली हो हो आणि हा प्रयत्न मात्र यशस्वी राहिला.
वाईड आहे आणि वाईड वरती मात्र एक घेतली, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये मात्र बाद झाले. अशा 2 धावा मात्र मिळतील या बॉलवरती आणि हा बॉल मात्र गोलंदाज निकूला पुन्हा एकदा हाताळावा लागेल. चोपन्न धावा स्कोर कार्डवर. चेंडू पूर्ण झालेत या ओव्हर मधले आतापर्यंत 4. शेवटचे 2 चेंडू या डावाचे शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल्स टू गो फ्रॉम दिस इनिंग. या वेळेला मात्र जयेश माघारी परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आत. आशिकेश सोबत बॅटिंग करायला कुणाल नाईकला आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. या वेळेला मात्र फटका मिस केला. अगोदरच बॅट भिरकावून बसले. रन घेण्याचा प्रयत्न तिकडे होतोय का? शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र चांगल्या स्थितीमध्ये. विजयची एक महागडी ओव्हर आपण पाहिली. 22 धावा त्यांनी खर्च केल्या. या वेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळेल. मनगटी फटका खेळायचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न असफल राहिला आणि म्हणूनच मराठीमध्ये म्हटलं जातं की मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. परंतु ती मनगटातली ताकद इथे पुरेशी लावता आली नाही फलंदाजाला आणि कुणाल नाईक मात्र शेवटच्या चेंडूवरती बाद झाला. अशा पद्धतीने पहिल्या डावाचा खेळ संपतोय. पहिल्या 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस आपण जर पाहिलं तर धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचली ती 54 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र 55 धावा गरजेच्या असतील. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपतोय. 54 धावा जमवण्यामध्ये यशस्वी राहिला तो I11 पनवेल आणि त्यांच्या विरोधात मात्र आता ही मॅच जर जिंकायची असेल तर चॅम्पियन्स रोको कामोठेला 55 धावांची गरज आहे. म्हणजे जवळपास नाही म्हटलं तरी 13.5च्या सरासरीने बॅटिंग करावी लागणार आहे. 13.5चा आस्किंग रन रेट असणार आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली. कुणाल नाईक मात्र कोणती धाव बनवू शकला नाही. जेलबाद स्वरूपात तो आउट झाला आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या 4 षटकांमध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊया. पहिली ओव्हर फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 विकेट आणि 9 धावा आल्या. तिसरं षटक विजयचं मात्र खूप महागडं ठरलं. तब्बल 22 धावा त्यांनी खर्च केल्या आणि शेवटच्या षटकाचा जर खेळ आपण पाहायचा झाला तर त्याही ओव्हरमधून 3 षटकार एकंदरीत 20 धावा त्याही ओव्हरमधून आल्या. म्हणजे एकंदरीत निकू सुद्धा थोडासा महागडाच ठरला असं म्हणू शकतो आपण. आणि अशा पद्धतीने मात्र या 4 ओव्हरचं विश्लेषण जमा करत करत मात्र 54 धावा जमल्या. शेवटला 55 धावांचं आता टार्गेट सेट केलं जात आहे आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होती मायक्रोफोनवर आवाजात आम्ही मात्र बदल करतोय. माझ्यासोबत आज सिंधुदुर्गचा एक गोड आवाज अर्थात समीरजी राणे आपल्याला मात्र पुढील डावाचं विश्लेषण ऐकवतील. धन्यवाद. थँक्यू रोशन सर. मैदानावरती आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतो. एका बाजूने पाहिलं तर I11 पनवेल आणि त्यांच्या विरोधात चॅम्पियन रोको कामोठे क्रिकेट संघ. हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. नाणेफेक जिंकून प्रभाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न अर्थातच प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि प्रतिस्पर्धी संघाला विजयासाठी 55 धावांचं आव्हान यावेळी उभं केलं आहे. अर्थातच 24 चेंडूत 55 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. 55 धावांचा पाठलाग तुम्हाला यशस्वी करायचा आहे. पहिल्या सामन्यात पाहिलं तर दोन्ही संघांनी 49 धावा बनवल्या. एका धावेचं महत्त्व क्रिकेटच्या मैदानावरती किती आहे ते त्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळालं. परंतु ह्या सामन्यात देखील कंपल्सरी चेस आहे. किती धावांपर्यंत मजल मारेल 55 धावांचा पाठलाग करताना चॅम्पियन रोको क्रिकेट संघ. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. सलामीची जोडी लवकर मैदानात येऊ द्या. यानंतर होणारा सामना पहिल्या सामन्यातील विजयी अर्थातच वैभव 11 मीरा रोड आणि त्यांच्या विरोधात दुसऱ्या सामन्यातील विजयी संघ अशी लढत असेल पुढील. याची आपण नोंद घ्या दोन्ही संघ. आपण पाहतोय हार्दिक स्पोर्ट आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025चा हा रणसंग्राम स्पर्धेचे आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला.
प्रथम क्रमांक रोख रक्कम 35,000 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 20,000 व आकर्षक चषक. त्याचप्रमाणे बालिकावीरासाठी आपण बूस्टर सायकल पाहतोय. उत्कृष्ट फलंदाजासाठी टॉवर फॅन आहे. गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी स्पोर्ट्स शूज आहेत. त्याचप्रमाणे कॅश प्राईज देखील असतील, कारण ही स्पर्धा ही मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला आपलं कौशल्य हे पणाला लावावं लागणार आहे या मैदानावरती. चला, क्षेत्ररक्षण करणारा I11 क्रिकेट संघ आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. 24ला 55 बनवायचे आहे. 24 चेंडू 55 धावांची गरज आहे. फलंदाजीचा विचार केला तर सूर्याने मात्र तळपणारा सूर्या मैदानावरती पाहायला मिळाले. त्याच्या बॅटमधून तब्बल 4 षटकार, गगनचुंबी 4 षटकार पाहायला मिळाले. 29 धावा त्याच्या बॅटमधून ठोकल्या गेल्या. सलामीला आलेल्या फलंदाजाने मात्र अवघ्या 3 धावा केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं जयेश यांनी देखील चांगली साथ देण्याचा प्रयत्न होता. जयेश यांचा देखील. यावेळी गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज सज्ज होत आहेत. तोपर्यंत फलंदाज शिवा आणि त्याच्या साथीने शिवा आणि सोनू अशी सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. स्ट्राईक एंडवरती आहे सोनू, नॉन स्ट्राईक एंडवरती आहे शिवा. गोलंदाजच्या आक्रमणावरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेत. 55 धाबांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय या 4 षटकांमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज सचिन मोरे पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत. स्ट्राईक एंडवरती सोनू, नॉन स्ट्राईक एंडवरती शिवा. 55 धाबांचा यशस्वी पाठलाग करायचा आहे. गोलंदाज सज्ज पहिला चेंडू हाताळण्यासाठी सचिन मोरे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनीशी समांतर घेत लॉंग ऑन पर्यंत चेंडूचा प्रवास झालाय. थेट फेक यष्टीरक्षकाच्या दिशेने. 1 धाव बनली आहे. 55 धावांच्या पाठलागाला ही यशस्वी सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली आहे. सन्मान दिला पहिल्या चेंडूवरती. स्ट्राईक रोटेट केले गेले. स्ट्राईक एंडवरती यावेळी आपण पाहणार आहोत फलंदाज शिवा यांना. डावखुर हाताचे बॅटर आहे, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे. मोठे फटके सहज त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. एक आक्रमक, एक विस्फोटक बॅटर अशी या खेळाडूची ओळख आहे. ते बॅटर यावेळी स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळतं. शिवा तर चतुरस्त्र गोलंदाजी करणारा गोलंदाज. विविधतेने नटलेली चेंडू त्याच्याकडून हाताळले जातात. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन देखील पाहायला मिळतं. असा गोलंदाज आहे. गोलंदाजी करताना आपण पाहतोय सचिन मोरे यांना. स्ट्राईक एंडवरती बॅटर, डावखुर हाताचा बॅटर अर्थातच आपण पाहतोय शिवा. डाव्या उजव्या हाताची जोडी आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करावा लागतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. यावेळी पहिल्या चेंडूवरती सुर्र एक फटका, नेत्रदीपक फटका. चेंडूवरती मात्र टायमिंग प्रॉपर झालाय. ताकदीचा वापर देखील केला गेला. एक मोठा आघात. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली. त्यानंतर त्या चेंडूवर एक मोठा फटका. स्ट्राईक एंडला आल्यानंतर पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका खेळणं तेवढंसं कठीण असतं, परंतु ते कठीण काम सोपं करून दाखवलं आहे. ज्या फटक्यांसाठी ज्याच्या नावाची चर्चा केली जाते ती चर्चा सत्यात उतरताना आपण पाहतोय मैदानावरती. 7 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती शिवा. ज्याप्रमाणे सूर्याने फलंदाजी केली त्याप्रमाणे शिवा यांना देखील फलंदाजी मैदानात करावी लागेल. मैदानात थांबणं खूप गरजेचं आहे. आखो टप्प्या चेंडू, त्याच्यावरती इनसाइड आउटचा एक देखणा फटका. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडूचा प्रवास झालाय. 1 बाउन्स फरार झालाय. सिंधुदुर्ग चषक चौकार. हे नेत्रदीपक फटके आहेत. हे फटके सध्याच्या घडीला पाहिलं तर क्रिकेटमध्ये कमी पाहायला मिळतात, परंतु हा फटका एक सुरेख पाहायला मिळालाय. शिवा यांच्या बॅटमधून चौकार आलाय. षटकारापाठोपाठ एक चौकार आलाय. सांघिक धावफलक पाहिलं तर बिनगडी बाद 11 धावा धावफलकावरती. शिवा मात्र आक्रमकता दाखवत आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर मात्र एक सुरेख फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चौकार. 11 धावा पहिल्या 3 चेंडूवर तर बनले आहेत. षटकाच्या पूर्वार्धाचा विचार केला तर मध्यान्हापर्यंत मात्र चांगली फलंदाजी मैदानात पाहायला मिळाल्या. पहिल्या 3 चेंडूत तब्बल 11 धावा बनल्या आहेत. उत्तरार्ध कोणाच्या बाजूने असेल, हे 3 चेंडू कोणासाठी लाभदायक असतील ते देखील पाहावं लागेल, कारण येणाऱ्या 3 चेंडूंवरती मोठे फटके पाहायला मिळतील की हे धावफलक कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजाचा. खूप अंदाज लावले जात आहेत, परंतु हे अंदाज मैदानावरती कोणाच्या बाजूने सक्सेस होतील ते देखील पाहावं लागेल. मॅच बॉल आलाय पुन्हा एकदा मैदानामध्ये. तो चेंडू हाताळायचा आहे.
3 चेंडूंचा खेळ समाप्त. 11 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात चांगली सलामी करण्याचा प्रयत्न यावेळी या दोन फलंदाजांना भागीदारी करावी लागेल. क्रिकेटच्या मैदानावरती भागीदारीला खूप महत्त्व आहे आणि ती भागीदारी तुम्हाला यावेळी मात्र साकारावी लागेल. एक धावफलकाचा पाठलाग करत असताना तुम्हाला मैदानावरती थांबून ते कार्य करून दाखवावं लागेल या दोन बॅटरला. ऑफस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न किंबहुना गोलंदाजाचा सक्सेस झालाय. निर्धाव चेंडू आलाय कारण पूर्वार्धाचा बोलबाला हा फलंदाजाचा होता, परंतु उत्तरार्धात झालेल्या चुकांवरती मात्र सुधारणा करण्याचं काम यावेळी गोलंदाज करतात. कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजाचा मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र फटका बसलाय. बॅटची कट घेतली आणि चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. पहिला धक्का बसलाय. सांघिक धावफलक पाहिलं तर 1 गडी बाद 11 असं धावफलक आपण पाहतोय. शिवा बाद झालाय, जो एका बाजूने आपल्या संघासाठी खिंड लढवत होता, शर्तीचे प्रयत्न करत होता, तो शिवा यावेळी मात्र बाद झालाय. कारण पूर्वार्ध शिवाच्या नावावर लिहिलं गेलं निश्चित, परंतु उत्तरार्धात या गोलंदाजाने वापसी करायला सुरुवात केली आहे आणि हे वापसीचे बिगुल वाजवणारी गोलंदाजी आपण मैदानात पाहतोय. गोलंदाज आहे सचिन मोरे. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथा चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा सक्सेस झाला आहे आणि 5व्या चेंडूवर शिवाला माघारी पाठवलं आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल सुमित लोखंडे. स्ट्राईक एंडवरती सज्ज. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडवरती सुमित लोखंडे सज्ज झालेत. शेवटचा चेंडू आहे. चला सामना थोडा फास्ट घेऊया मित्रांनो, थोड्या सहकार्याची अपेक्षा आहे आपल्या. आजच्या दिवसात बरेच सामने आपल्याला खेळायचे आहेत, त्यामुळे सामने थोडे फास्ट खेळणं खूप गरजेचं असेल. सुरेख चेंडू होता. लोअर फुल टॉसला मात्र फुल टॉसमध्ये कन्वर्ट केलं गेलं आहे आणि यावेळी मात्र चांगला झेल टिपला गेला लॉंग ऑफ क्षेत्रात आणि यावेळी आल्या पावली माघारी जावं लागतंय. फलंदाज सुमित लोखंडे यांना फटका चांगला होता, परंतु हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने चांगला दर्जेदार झेल टिपलाय. गडी बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 55 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद, 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावरती, 55चा पाठलाग. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूत तुम्हाला अजून 44 धावा बनवायचे आहेत. 18ला 44ची गरज आहे. प्रति षटक तुम्ही जर विचार करायला गेलं तर 14 ते 15च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. कारण 18 चेंडूंमध्ये 44 धावांचा पाठलाग करत असताना एका दुसऱ्या फलंदाजाला जोखीम ही पत्करावी लागेल. प्रत्येक षटकात 14 ते 15 धावा येणं हे गरजेचं असेल. तुम्हाला रणनीती आखावी लागेल मैदानावरती. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. न्यू बॅटर भास्कर. एका बाजूने पाहिलं तर सूर्या होता, आता भास्कर मैदानात आलाय. भास्करने मैदानात जर आपल्या नावाचा डंका वाजवायला सुरुवात केला तर मात्र त्याला थांबवणं कठीण होऊन बसेल. भास्करमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आपल्या संघाला अनेक वेळा त्याने संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे, सक्सेस देखील झाला आहे अनेक वेळा. परंतु या मैदानावरती स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करायचं आहे आणि या मैदानावर जर तुम्ही स्वतःला सिद्ध केलात तर लोक तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करतील. गोलंदाज सज्ज झाले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज हिरामन. भास्कर आलाय. फलंदाज क्रमांक 4 भास्कर आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी हिरामन. पहिला चेंडू पंचांचा एक हात बाहेर देखील आलाय. चेंडूचा प्रवास डीप फाईन लेग क्षेत्रात झालाय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी प्रोटेक्शन होतं. नो+1 एकूण 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि यानंतरचा चेंडू ही फलंदाजासाठी नामी संधी आहे. एक मोठा मनमुराद फटका खेळण्याची संधी आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. एका खराब चेंडूने सुरुवात केली आहे हिरामन यांनी. पहिला चेंडू बिमर अर्थातच शरीरवेधीत हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाज हिरामन यांचा. अपेक्षेपेक्षा जास्त उसळी होती. कमरेच्या वरती चेंडू होता. यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न, वापसी करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये देखील आहे. त्याने दाखवून दिलंय.
पहिला चेंडू आपल्याकडून हातातून निसटला, बहुधा निसटला होता, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती योग्य टप्प्यावरती हाताळलेला हा चेंडू होता गोलंदाज हिरामन यांनी. प्लेटच्या चेंडूवर सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेने सांघिक धावफलक 14 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद 14 असं धावफलक आपण पाहतोय. यावेळी मात्र खोदून काढलेला फटका पाहतो. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चूक नाही आहे. एक साधा सोपा लॉलीपॉप झेल या ठिकाणी टिपला गेलाय आणि हिरामन यांना एक सफलता देखील मिळते. तिसरा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. सांघिक धावफलक मात्र स्थिरावलाय, 3 गडी बाद 14 धावा. सलामीला बॅटर होते सोनू. यावेळी मात्र खास चमक मैदानावरती दाखवू शकले नाही आहेत, परंतु जी गरज होती ती गरज देखील आपल्या संघाची ओळखू शकले नाही आहेत, भागवू शकले नाही आहेत. परंतु इथून पुढे डावाला सावरायचं आहे, कारण सुरुवातीचे सलामीच्या फलंदाजांचा जर आपण विचार केला तर हे फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहेत आणि मधल्या फळीतील फलंदाजांची जबाबदारी आता वाढू लागली आहे. धावावं लागेल. गोलंदाज कमाल करतायत. पहिला चेंडू चुकीचा हाताळला गेला, परंतु त्यानंतर जी गोलंदाजाने वापसी केली आहे ती कमालीची आहे. यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेत चेंडू मात्र थर्डमॅन क्षेत्रात प्रवास करतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेने सांघिक धावफलक देखील परावर्तित होईल. सांघिक धावफलक 16 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती बॅटर पुन्हा एकदा हेमंत गोरले सर यांना आपण पाहणार आहोत, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे मोठे बटके खेळण्याची. ते हेमंत गोरले यावेळी चेंडू सोडून दिला गेलाय. यष्टीरक्षकाकडून गलतानपणा झाला आहे. या धावा खूप शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला विचार करायला भाग पडतील, कारण आपल्याकडून झालेल्या चुका या शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला सुधाराव्याच लागतील. कारण आतापर्यंत पाहिलं तर अवांतरचा इशारा आला, या चेंडूवर 2 धावा मिळतील, 18 धावा धावफलकावरती. परंतु आतापर्यंत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा विचार करायला गेलं तर यष्ट्यांच्या मागे जास्त धावा खर्च केल्या गेल्या आहेत. परंतु जर विजय आणि पराजयाचा विचार करायला गेलं तर कदाचित या धावा दुवा देखील ठरू शकतात, कारण आपल्याला धावा रोखायच्या आहेत. तर आपण प्रतिस्पर्धी संघाला मदत करतोय कुठेतरी. ही अवांतरची एक धाव मिळू शकली असती, यष्टीरक्षकाकडून चूक झाली. बाईकच्या स्वरूपात अजून एक धाव मिळाली. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती चांगला फटका आलाय. डीप मिडविकेटमध्ये चेंडूचा प्रवास आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. परतीची फेक देखील झाली आहे. एकाच्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. पहिली धाव सहज घेतली, त्यानंतर दुसऱ्या धावेमध्ये वेग पाहायला मिळाला आणि 2 फलंदाजांचं अचूक असं कॉलिंग होतं आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक 20 धावा धावफलकावरती. या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि षटक क्रमांक 2 ची सांगता करणारा हा चेंडू, त्याच्यावरती सुरेख फटका आलाय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, प्रोटेक्शन आहे. 1 धाव. शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली आहे. एका धावेने सांघिक धावफलक 21 धावा. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या 12 चेंडूंमध्ये 21 धावा बनवल्या गेल्या आहेत. अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या उर्वरित 12 चेंडूंमध्ये अजून तुम्हाला 34 धावा बनवायच्या आहेत. 12ला 34ची गरज आहे. 12 चेंडू 34 धावांची गरज आहे आणि कंपल्सरी चेस, अर्थातच तुम्हाला येणाऱ्या 12 चेंडूत 14 धावा बनवाव्या लागतील. प्रतिषटक 17च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. प्रतिषटक 17च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस या सामन्यात देखील पाहायला मिळेल. पहिल्या सामन्याने तर प्रेक्षकांची उत्कंठा वाढवून ठेवली आहे, कारण पहिला सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीचा झाला. एका चेंडूत 3 धावांची गरज असताना 2 धावा धावून घेतल्या गेल्या आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाले. सामना थोडा फास्ट घ्या मित्रांनो, आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र पोलीसचे जाबाज शिपाई सर जयेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. सर, आपणास विनंती आहे, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न होऊयात. आपला या ठिकाणी सन्मानजनक सत्कार केला जातोय. त्याचप्रमाणे सचिन गोवारी सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आपल्याला देखील विनंती, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न होऊयात. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 34 धावा बनवायचे आहेत. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय भास्कर यांना. चला, सामना थोडा फास्ट घेऊया मित्रांनो, कारण आजच्या दिवसात आपल्याला सर्व सामने संपवायचे आहेत. त्यामुळे सामना फास्ट घेणं खूप गरजेचं असेल. वेळेचा मात्र दुरुपयोग करू नका आणि हे जर पंचांच्या निदर्शनास आलं तर पंच आपल्याला दंड देखील ठोठावू शकतात.
जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी धीम्या गतीने चेंडू हाताळला. गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती बीट होण्यास भाग पाडलं बॅटरला. भास्कर चेंडू काही समजू शकले नाही आहेत. सुंदर अशा निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक 3 ची सुरुवात एकच चांगल्या चेंडूने झाली आहे. हा चेंडू खूप फायद्याचा असेल. यावेळी मात्र मोठा फटका आलाय, परंतु प्रोटेक्शन देखील आहे त्या ठिकाणी आणि यावेळी चांगला झेल टिपला गेलाय. गडी बाद होतोय. संघाला अजून एक धक्का बसतोय. भास्कर मात्र या ठिकाणी परतीच्या प्रवासाला अर्थातच तंबूच्या दिशेने जावं लागेल. चांगला झेल टिपला गेलाय हिरामन्ना यांच्याकडून. चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर यावेळी आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण करतायत. म्हणजे आता सर्व खेळाडूंनी ठरवलं आहे की आपल्या संघाला आपण 100% द्यायचं आहे आणि तुमचं हे 100% कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं असेल 55 धावांचा पाठलाग करण्यापासून रोखण्यासाठी. गोलंदाज करण घनसोलकर. करण घनसोलकर यावेळी मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. पहिला चेंडू त्यांच्याकडून निर्धाव हाताळला गेला. त्यानंतरचा चेंडूवरती गडी बाद केला गेला. आज अजून एक करण आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. या पुढच्या सामन्यात करण गुराम हे देखील गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. यानंतर होणारा सामना पहिल्या सामन्यातील विजयी अर्थातच वैभव 11 मीरा रोड क्रिकेट संघ आणि या सामन्यातील विजयी संघासोबत होईल. यावेळी सुरेख फटका आलाय, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन अर्थातच एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. बॅकअप होता आणि क्रिकेटच्या मैदानावरती बॅकअपला देखील खूप महत्त्व आहे. तुमच्याजवळ जर बॅकअप नसेल तर तुम्हाला देखील बॅकअप करावा लागेल. एक धाव आली आहे. एका धाबेने सांघिक धावफलक बऱ्याच प्रतीक्षेनंतर हलतोय. सांघिक धावफलक 22 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती गोरुले सर यांना आपण पाहतोय. हेमंत गोरुले सर. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती फटका साजलाय, परंतु फटका फसलाय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगला झेल टिपला गेलाय. गडी बाद. अर्थातच विजय आणि पराजयातील जे अंतर होतं ते कुठेतरी कमी करण्याचं काम केलं गेलंय. जो अडसर होता तो अडसर दूर केला गेलाय. अर्थातच हेमंत गोरुले या नावाचा जो दबदबा होता तो कुठेतरी क्षमवण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. या गोलंदाजाने तिसऱ्या षटकात खूप काही करून दाखवलंय. एका निर्धाव चेंडू टाकला, त्यानंतर त्या चेंडूवरती गडी बाद केला, त्यानंतर एक धाव बनवायला दिली आणि त्यानंतर हेमंत गोरुले सरांना देखील बाद केले गेले आहे. म्हणजे 4 चेंडूत फक्त एक धाव खर्च केली आहे आणि 2 गडी बाद केले आहेत. आणि गोलंदाज आहे करण घनसोलकर. करण नावाची चर्चा ही खूप सिंधुदुर्ग स्तरावरती देखील केली जाते. आज या कामोठीच्या मैदानावरती देखील केली जाणार आहे. कारण या करणने एक निर्णायक षटक हाताळत असताना आपल्या संघासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी जबाबदारी घेऊन एक सातत्यपूर्ण षटक हाताळण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला आहे. याच्या पहिल्या 4 चेंडूंवरती नो बॅटर मैदानात सूरज सॉरी माफ करा निकू आलेत. निकू गोलंदाजी करताना थोडेसे महागडे ठरले होते. शेवटच्या षटकात तब्बल 20 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु त्या धावा तुम्हाला आता बनवायच्या आहेत. बॅकफुटला जात जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाही. कारण या चेंडूवरती भन्नाट वेग होता आणि वेगासोबत अचूकता देखील होती या गोलंदाजाची. चेंडू निर्धाव आलाय. अजून एक निर्धाव चेंडू आलाय आणि षटक क्रमांक 3 ची सांगता करणारा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा करण घनसोलकर. यावेळी मात्र धीम्या गतीने लेग कट करण्याचा प्रयत्न. चेंडूला पिक केलाय. सिंगल कंप्लीट होईल. एक धाव बनेल. एका धावेने षटक क्रमांक 3 ची सांगता होते आणि 3 षटकांच्या अखेरीस जर सांघिक धावफलक पाहिलं 23 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र तुम्हाला 23च्या विरुद्ध धावा बनवायच्या आहेत. 32 धावांची गरज आहे. अंतिम 6 चेंडू आणि 32 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येणं हे खूप गरजेचं आहे आणि ते मोठे फटके तुम्हाला मैदानावरती आणावे लागेल. तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल आणि फलंदाजाची ओळख ही मात्र कठीण काळातच होते. तुम्ही कोणत्या मैदानावर किती धावा केलात त्याला महत्त्व नाही आहे. तुम्ही संघाची गरज असताना किती धावा करता याला खूप महत्त्व आहे. कारण फलंदाज कितीही मोठा असला त्याला मात्र प्रत्येक सामन्यामध्ये सुरुवात ही शून्यातूनच करावी लागते. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोणावरती भारी भक्कम विश्वास दाखवला जाईल. गोलंदाज जयेश. या जयेशने डावाची सुरुवात करत असताना सलामीसाठी आले होते, परंतु दुसऱ्या डावात शेवटचं षटक 6 चेंडू 32ची गरज असताना जयेश यांच्या हातात चेंडू सुपूर्द केला गेलाय. चला मित्रांनो सामना फास्ट घेऊया.
वैभव इलेव्हन मीरा रोड आपण सर्व खेळाडू तयार राहायचे आहे। यानंतर या सामन्यातील विजयी संघासोबत आपला सामना होणार आहे, त्यामुळे आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे। गोलंदाजीत बदल, पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे गोलंदाजी करण्यासाठी। कामेश यावेळी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत। 6 चेंडू 32 धावांची गरज आहे, 6 ला 32 बनवायचे आहेत। चला सामना थोडा फास्ट घेऊया मित्रांनो, थोडं सहकार्य करा, कारण या सामन्याला जर आपण विचार केला तर बराच विलंब झालाय या सामन्यासाठी। पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका आलाय, क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंतछेदक चेंडू मात्र सीमारेषेचं उल्लंघन करतोय। 4 धावांसाठी एक फटका आलाय, म्हणजे या फलंदाजाने दाखवून दिले उर्वरित 5 चेंडूंवरती मी 28 धावा बनवू शकतो। तुम्ही किती धावा बनवा, परंतु तुमचे प्रयत्न देखील तेवढेच महत्त्वाचे असतील। 4 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित होतोय। सांघिक धावफलक आपण पाहतोय 27 वरती 27 धावा बनल्या आहेत। उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी, 5 चेंडूवरती अजून तुम्हाला 28 धावा बनवायच्या आहेत। नुकू यांच्या बॅटमधून एक चांगला फटका आलाय। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालेत कामेश। यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित अशी उसळी आणि त्या उसळीचा फायदा बॅटरने घेतला, एक चांगला फटका। बॅटर निकू यांच्या बॅटमधून 1 बाउन्स फरार झाला आहे चेंडू 4 धावांसाठी। थोडं लेट झालं या फटक्यांसाठी, जर दुसऱ्या तिसऱ्या षटकात अशा धावा बनल्या असत्या तर कुठेतरी हा संघ देखील मॅचमध्ये पुनरागमन करताना पाहायला मिळाला असता, परंतु गोलंदाज अजूनही मॅच दोन्ही संघांच्या बाजूने आहे असं बोललं तरी वावगं ठरणार नाही आहे, कारण गोलंदाजाने जर एका दुसरी चुकीचा चेंडू हाताळला तर फलंदाजी करणारा संघ देखील मॅचमध्ये पुनरागमन करू शकतो। यावेळी मात्र ऑन साईडच्या दिशेने ड्राईव्ह केले चेंडूला, एक धाव घेण्याचा मानस आहे। फलंदाजी करणाऱ्या संघाचे खांदे बहुधा झुकलेले पाहायला मिळत आहेत, सामना सोडला आहे त्यांनी बहुधा। एक धाव बनली, एका धावेने सांघिक धावफलक देखील परावर्तित। सांघिक धावफलक 32 धावा धावफलकावरती। तेवीस धावांची अजून गरज आहे आणि चेंडू जर आता पाहिले तर अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे। 3 ला 23 बनवायचे। स्ट्राईक एंडवरती डावकुराताचे बॅटर आहेत। डावकुराताच्या फलंदाजासाठी ही खेळपट्टी आतापर्यंत तरी नंदनवन ठरली आहे, कारण सीमारेषेचा जर विचार केला तर 5 ते 10 फुटाने डावकुराताच्या बॅटरसाठी सीमारेषा आखूड आहे, जवळ आहे। त्याचा फायदा डावकुराताच्या बॅटरला करून घ्यावा लागेल या मैदानावरती, कारण रोशन सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं मुंबईचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट आहे, त्याप्रमाणे तुम्हाला मैदानावरती फास्ट खेळावं लागेल, कारण सध्याच्या झटपट युगात तुम्हाला हे धावा देखील मोठ्या फटक्यांसाठी तुम्ही जर शॉट सिलेक्शन केलात तर तुम्हाला जी प्रगती ही जास्त वेगात होते, त्यामुळे तुम्हाला मोठे फटके देखील मैदानात खेळावे लागतील। एक चांगला चेंडू होता, त्याच्यावरती मात्र धाव नाही बनली आहे, निर्धाव चेंडू आलाय। सामन्यातील औपचारिकता तेवढी बाकी आहे। वैभव इलेव्हन मीरा रोड क्रिकेट संघ कर्णधार आपण तयार राहा, यानंतर ताबडतोब आपण नाणेफेक करून घेणार आहोत। यावेळी मात्र पिक केलाय चेंडूला, फटका फसलाय, गोलंदाज आणि यष्टीरक्षक झेल पर्यंत, परंतु हा झेल जमिनीला दान केला गेलाय आणि यावेळी मात्र षटक संपतंय। षटकाच्या अखेरीस सांघिक धावफलक मात्र स्थिरावलाय। 33 धावांवरती विजयावरती शिक्कामोर्तब करतोय क्षेत्ररक्षण करणारा i11 पनवेल क्रिकेट संघ। यानंतर होणारी लढत असेल वैभव इलेव्हन मीरा रोड आणि त्यांच्या विरोधात i11